नमस्कार, शुभ्राज रेसिपीमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण अळूवड्या बनवणार आहोत। तर ही रेसिपी आम्ही गावी असताना बनवलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता अळूवड्यांची रेसिपी बघूया। अळूवडीसाठी अळूची पानं घेतलेली आहेत आणि मध्ये ह्या शिरा असतात त्या अशा सुरीच्या सहाय्याने काढून घेतलेल्या आहेत। हे बघा, सगळ्या पानांच्या अशा करून घेतलेल्या आहेत आणि ही पानं आमच्या वाडीतली आहेत। स्वच्छ धुवून घेतली आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 100 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये आता आपण मिरच्या घालणार आहोत। इथे आम्ही मिरच्या घेतल्यात त्या तिखट नाही आहेत, एकदम कमी तिखट आहेत, त्यामुळे जरा जास्त मिरच्या घेतोय। जर तिखट असतील तर कमी घ्या। इथे साधारण 15 मिरच्या घेतलेल्या आहेत, अजिबात तिखटच नाही आहेत त्यामुळे। आणि कोथिंबीर घालायची आहे थोडीशी, 1.5 इंच आलं। त्यानंतर लसूण घ्यायचे आहे, एक साधारण 15 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे। आणि इथे आम्ही कोकम घेतलेले आहेत आणि चिंच असेल तर चिंच घालू शकता। आता लॉकडाऊन असल्यामुळे आमच्याकडे पण काही मिळत नाही आहे इकडे, त्यामुळे कोकम घेतली। कोकम घातले तरीही चालतात। त्यानंतर 2 चमचे जिरं घातलेलं आहे, जिरं घालून घेऊया। आणि आता हळद, 1 चमचा हळद। आता आपण लाल तिखट घालणार आहोत। बघा, लाल तिखट घातलेलं आहे 2 चमचे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। छोटा चमचा हिंग, एकदम छोटा आहे, म्हणजे मोठा चमचा आपण घेतला तर पाव चमचा। आता हे मिक्सरला लावून घेऊया। मिक्सरला लावून घेतलेलं आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून आपण घेऊया। आता इथे पिठी साखर घालते आहे, 2 मोठे चमचे। जर गूळ घालायचा असेल तर तुम्ही आपण जेव्हा वाटामध्ये मिक्सरमध्येच घालू शकता, गूळ किंवा साखर अख्खी घालायची असेल तर। आता इथे पिठी साखर आमच्याकडे होती म्हणून आम्ही पिठी साखर घालतो आहे। तर छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर घालायचं आहे चण्याचं पीठ, आणि मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हवं असेल अजून तर चण्याचं पीठ यामध्ये आपण घालू शकतो। हे बघा, अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेऊया। अजून थोडं घालूया चण्याचं पीठ। आधी 4 चमचे घातले होते, आता परत 2 चमचे घातले मोठे। हे बघा, आता हे छान झालेलं आहे। एवढं
खूपच घट्ट ठेवायचं आहे, जास्त पातळ पण करायचं नाही, खूप जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे. हे आता बरोबर झालेलं आहे. आता आपण पानांना लावून घ्यायचं आहे. पान असं ठेवायचं आहे, करकरीत बाजू वरती करायची आहे आणि ही जी गुळगुळीत बाजू असते ती खाली करायची. आणि आम्ही परात अशी उलटी ठेवलेली आहे आणि त्यावर हे ठेवून आता आपण याला हे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते लावून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मिश्रण सगळीकडे पानाला. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या पानांना व्यवस्थित चण्याचं पीठ लावून घेते. आता दुसरा पान उलटा ठेवायचा त्याच्या. त्याला सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचे. असे आपण 3 पानं ठेवणार आहोत. हे लावून अजून ह्याच्यावर 1 पान ठेवायचं आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत 3 पानं. छान व्यवस्थित एकावर एक ठेवून सगळीकडे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं. अजून 1 पान यावर आपण ठेवणार आहोत. हे बघा, दुसरा पान पण ठेवून लावून घेतलेलं आहे पूर्ण मिश्रण व्यवस्थित. आता आपण याचा एक रोल बनवणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण रोल बनवून घ्यायचा आहे. साईडला आपण पीठ लावून घ्यायचं आहे थोडंसं ते मिश्रण. आपण हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, रोल तयार आहे. तर अजून 1 रोल बनवून घेऊया 3 पानांचा. आता पुन्हा आपण रोल करून घेऊयात. 3 पानं घेतलेली आहेत. घट्ट रोल बनवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने
तर साईडला मिश्रण लावून घेऊयात. थोडंसं असं ते पानं आतमध्ये घालायची, मिश्रण लावायचं आणि हे बघा रोल तयार आहे. आता आपण हे सुरीने मध्ये कट करून घेऊया, जास्त मोठा झालेला आहे रोल त्यामुळे. आणि आता हे आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे इडलीचा कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्यावर चाळण ठेवली आहे इडलीचीच. आता आपण हे रोल ठेवूया त्यावर अशा पद्धतीने. आता हे 15 मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत. रोल वाफवून होते तोपर्यंत आपण भजी बनवून घेऊयात. भजीचं पीठ तयार करूयात. तर ते सारण उरलेलं आहे, त्यामध्येच आपण अळूची पानं कापून घालायची आहेत. हे बघा अंदाजाने पानं घ्यायची आहेत. मी ते 8 पानं घेतलेली आहेत, कारण ते मिश्रण पण थोडं जास्त आहे त्यामुळे. आणि हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे. हे बघा. आणि हे आता आपण डायरेक्ट तेलामध्ये सोडणार आहोत, तळणार आहोत डायरेक्ट. किंवा तुम्ही हे वाफवू शकता, पण हे भजी बनवतोय आपण त्यामुळे डायरेक्ट तळायला घ्यायचे. असेच छान कुरकुरीत होतात. आता 15 मिनिटं झालेली आहेत, गॅस बंद केलेला आहे. आणि आता आपण हे थोडा वेळ ठेवून देऊया बाजूला. तोपर्यंत आपण इथे भजी तळून घेणार आहोत. अळूचे भजी, अळूच्या पानांचे भजी. तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता हे सोडूया. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आवडतील असे लहान मोठे तुम्ही करू शकता. शक्यतो लहानच करा. कढईमध्ये जेवढे राहतील तेवढे आपण घालून घेऊयात. यामध्ये शेंगदाणे आम्ही घातलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे. ते तुम्ही स्किप करू नका, शेंगदाणे घाला. हे शेंगदाण्यांमुळे छान कुरकुरीत होतात भजी आणि वड्यासुद्धा. हे बघा छान एकदम तळून घ्यायचे, मस्त गोल्डन ब्राऊन. आता हे झालेले आहेत, आपण हे काढून घेऊयात. तेल छान निथळवायचं आणि काढून घ्यायचे. पुन्हा मी तेलामध्ये भजी सोडते आहे. हे बघा सगळे भजी तळून घेतलेले आहेत. छान एकदम कुरकुरीत भजी झालेले आहेत. आता आपण कुकरचं झाकण काढूया, बघूयात आपले रोल कसे झाले. छान वाफलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात एका ताटामध्ये. थोडे थंड झाल्यानंतर आपण हे कापून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने.
वड्या कापून घेते. अशा पद्धतीने मी सगळे रोल कापून घेते. आता आपण भजी तळलेल्या तेलामध्येच आपण वड्या तळून घेणार आहोत. तेल तापलेलं आहे, वड्या घालूया. तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, पण आम्हाला डीप फ्राय केलेले आवडतात म्हणून मी डीप फ्राय करते. हे बघा, व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग काढून घ्यायच्या. तेल छान नितळवायचं. अशा पद्धतीने सगळ्या वड्या तळून घेते. वड्या तळून झालेल्या आहेत, तर अळू वड्या तयार आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समधून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शुभ्राज रेसिपीला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.